पंचगंगा नदीच्या काठावर शिरोली पुलाची हे गाव, देवाची शिरोली अशा विविध नावांनी नटलेलं हे गाव. या गावामध्ये ग्रामदैवत श्री ब्रिदेव प्रसन्न यांची त्रैवार्षिक जळ यात्रा यावर्षी संपन्न होणार. या मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. गावातील सोडगे घराण्यांनी भक्तीच्या बळावर हा बिरदेव इचलकरंजी येथून शिरोलीमध्ये आणला. या धनगरी देवाची भक्ती खूप कठोर, खूप कडक दैवत म्हणून सोडग्यांनी ही पूजेचा मान गावातील पुजारी समाजाला दिला. तेव्हापासून पुजारी समाज या बिरदेवाची सेवा करत आहे. शेकडो वर्ष झाली अजून इथे आपल्या मंदिरामध्ये देवाची सेवा करण्यासाठी पुजारी पहाटे 3 वाजता उठून गार पाण्याने आंघोळ करून आपल्या देवाची सेवा करून पूजा करून आरती करून बरोबर 5 वाजता आपल्या देवाची आरती होती. शेकडो वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि अशीच पुढे चालत राहणार आहे. या मंदिराच्या इतिहासाविषयी पूजेविषयी सांगताना पुजारी सांगत होते, त्यापासून त्यांनी नियम चालू ठेवला आहे ते आत्तापर्यंत त्या पूजेत खंडन नाही, अजिबात खंडन. आणि पुजारी जरी उठत नसेल, किती आळासला असला तर देव त्याला कवाचा उठवल हे काय कुणाला अजून गावलेलं नाही. पहाटे 3 वाजता उठून स्वतः आंघोळ करून त्यानंतर देवाला आंघोळ करून देवाची पूजा केली जाते. पहाटे 5 वाजता आरतीचा नियम आहे. या मंदिराची 5ची आरती आजपर्यंत चुकलेली नाही. याच काशिलिंग बिरदेवाची ही त्रैवार्षिक जळ यात्रा. याच त्रैवार्षिक यात्रेसाठी अनेक पाळणे, अनेक दुकाने गावात जमा होऊन याला यात्रेचं स्वरूप आलं होतं. मंदिर ही यात्रेसाठी सज्ज होऊ लागलं होतं. बिरदेव यात्रा ही जळाची यात्रा 3 वर्षातून एकदा भरलेली असते. ह्या यात्रेला देवळामध्ये परडी पाजल्यानंतर येशीमध्ये जाते, तिथं आतिषबाजीचा कार्यक्रम होतो आणि तिथून पुढे नदीला प्रयाण होते. तिकडं सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत वारं करून देवळात येते आणि त्यानंतर महाप्रसाद होतो. याच त्रैवार्षिक जळ यात्रेसाठी संपूर्ण धनगर समाज एकत्रित आला होता. मित्रांनो, आपण बघताय माझ्या मागे जी संख्या बसलेले जे आपल्या धनगर समाजी शिरोलीची एक सरकारी नोकर, खेळाडू आणि प्रत्येक प्रांतात वेगळ्या याच्यात सेटल झालेले PSI आहेत, खेळाडू आहेत, पोलीस आहेत, कोतवाल आहेत. आमच्या समाजामध्ये धनगर समाज शिरोलीमध्ये आपल्या सध्या नवनियुक्त झालेले PSI किसन पुजारी, त्याच्यानंतरनं कबड्डी प्रो खेळलेले सध्या कबड्डी प्रो खेळायले दादासो पुजारी यावर्षी, त्यानंतरनं प्रभाकर पुजारी कागल पोलीस, त्याच्यानंतरनं यशवंत पुजारी कोल्हापूर पोलीस, सुनील गावडे कोल्हापूर पोलीस, सागर पुजारी जेल पोलीस, त्याच्यानंतर अजून माहूळ गावडे कोल्हापूर पोलीस, त्याच्यानंतर भरपूर इकडे गव्हर्नमेंट वायरमॅन MSCB अजून उत्तम पुजारी हे शिरोली हायस्कूलचे शिपाई आहेत आपले. समाजामध्ये PSI, पोलीस, वायरमॅन अशा विविध सरकारी नोकरींवर अनेक मुलं कार्यरत आहेत. त्यानंतरनं काही शिक्षक आहेत, काहींचे स्वतःचे व्यवसाय आहेत. इतका संपन्न समाज आहे. देशाच्या, राज्याच्या विविध कार्यभारात सहभाग घेतलेले अनेक अधिकारी या समाजात आहेत. तरीही 3 वर्षातून होणाऱ्या ह्या यात्रेसाठी सर्वजण आवडीने जमा होतात. देवाच्या भक्तीमुळे
देवाची यात्रा पार पाडण्यासाठी, देवाच्या भक्तीसाठी सर्व समाज एकत्रित येतो. शिरोली धनगर समाजामध्ये वेल सेट असणारे सर्व आमचे खेळाडू क्षेत्रात, सरकारी नोकरी, पोलीस अशा विविध क्षेत्रात असणारे आमचा पूर्ण समाज जरी सेट असला तरी या देवाच्या भक्तीसाठी, विरोबा राजासाठी, मुसोबा राजासाठी सर्व एकत्रित येतो. कुठल्याही प्रकारची देवाला पाहून घेतो आमचा समाज. त्रैवार्षिक जळाची यात्रा पार पाडण्यासाठी समाजाची मीटिंग होते. या मीटिंगमध्ये जळाचं स्वरूप कसं असावं, कसं असलं पाहिजे यावर चर्चा होते. दानजवळ श्री काशिलिंग बिरदेव यात्रा, त्रैवार्षिक यात्रा, सर्व पुजारी समाज, गावडे समाज एकत्रित येऊन पूर्ण हा सोहळा पार पाडला जातो. ही त्रैवार्षिक जळ यात्रा पार पाडण्यासाठी गावातील विविध मानकरी, गावचे सरपंच, उपसरपंच, संपूर्ण पंचबॉडी तसेच गावातील विविध प्रतिष्ठित व्यक्ती, गावचे पाटील अशा विविध लोक एकत्र येऊन ही जळ यात्रा पार पाडण्यासाठी मदत करत असतात. या यात्रेची सुरुवात अशी होते की सर्वात प्रथम ग्रामपंचायत व गावचे पाटील यांचा पेरावा बिरदेव मंदिरासाठी येतो. सरपंच, पाटील यांच्या हस्ते देवाला पेरावा केला जातो. गावातून वाजत गाजत हा पेरावा मंदिरात आणला जातो. मंदिरात आणल्यानंतर गावचे पंच कमिटी व गावचे सरपंच, गावची पंच कमिटी व गावचे पाटील यांच्या हस्ते देवाला पेरावा केला जातो. तर काशिलिंग बिरदेवाची यात्रा आम्ही ग्रामपंचायत सर्व सदस्य, सरपंच, डेप्युटी सरपंच सर्व सदस्य आणि या गावातील सर्व मानकरी, जे देवाचे मानकरी आहेत, सर्व समाजातले आम्ही सर्वांनी मिळून गावासाठी हे काशिलिंग बिरदेवाची जी जळ यात्रा आहे यासाठी सर्वजण आम्ही गावातून माजी पोलीस पाटील यांच्यातून पेरावा आणि ग्रामपंचायतचा पेरावा या ठिकाणी आम्ही आज घेऊन आलो आहे. गाव कामगार पाटील या नात्यानं तसेच ग्रामपंचायत शिरोली सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य वतीनं आमचा आज हा पेरावाचा कार्यक्रम आहे आणि जळाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सगळ्यांनी करावं असं आरोप काशिलिंग बिरदेव याचा आज संपूर्ण गावाला गावचे सरपंच व गावचे पाटील यांनी यात्रेनिमित्त संपूर्ण गावाला शुभेच्छा दिल्या. या त्रैवार्षिक जळाच्या यात्रेसाठी कर्नाटक, महाराष्ट्रातून अनेक भक्त येतात. कर्नाटकातील गायकरवाडी या गावचे भक्त मोठ्या प्रमाणात येतात. गायकनवाडी गाव आपलं, तालुका निप्पाणी, जिल्हा बेळगाव. इथून काशिलिंग बिरदेवाची यात्रा 3 वर्षातून एकदा भरत्या. ते कार्यक्रम पूर्णपणे आपण करायसाठी 3 वर्षातून एकदा इथं येऊन सहकार्य करून सगळी देवाचे पूजमान वगैरे करून आम्ही सहकार्य करून इथं कुटुंब सहपरिवार येतो. देवाचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही 3 वर्षातून निघून जातो. आम्ही बघा आता 9 वर्ष झाले येतो कंटिन्यू जत्रेला.
किती वर्ष झालं? 9 वर्ष झाली बघा. कंटिन्यू येतात. होय मग सगळे घरदार सगळे येतात. होय सगळे येतात. पालखी सजवलेली आहे. बिरोबाची पालखी आणि म्हसोबाची पालखी घेऊन नदीला परडी सोडाय पालखी घेऊन चालले. रात्र होताच परडीची चाहूल लागली. परडीची तयारी होऊ लागली. संपूर्ण समाजाने पारंपरिक पोशाख परिधान करून सर्वांनी डोक्यावर फेटे बांधले. LED स्क्रीन लागली. DJ तयार झाला. प्रत्येकाने ढोल व कैताळ गळ्यात घेऊन म्हसोबाची पालखी आणण्यासाठी तसेच देवाची परडी आणण्यासाठी रवाना झाले. देवाबरोबर तिथे प्रत्येकाच्या परड्या जमा झाल्या होत्या. ज्याची ज्याची परडी आहे त्यांनी भानुस देवात येऊन परडी पूजन केलं. तसेच बिरोबाची मुख्य परडी शिवाजी दादू पुजारी यांच्या घरी पूजन होतं. परडीचे पूजन झाल्यानंतर इथे सर्व परडींचे पूजन होऊन संपूर्ण परडी व म्हसोबाची पालखीचं आगमन होतं. ढोल कैताळ यांचा गजर करत करत या ढोलातून राम राम असं बोलत बोलत परडी तसेच म्हसोबाच्या पालखीचं आगमन श्री काशीलिंग बिरदेव मंदिरात होतं. परडी मंदिरात येताच अनेक गावचे पुजारी ज्यांना निमंत्रण दिलं आहे असे वालुक बिरदेव मंदिरात जमा होतात. मग त्यांच्यासाठी भोजन व्यवस्था अमोल पुजारी उत्तम पुजारी यांनी स्वतः जातीने हजर राहून पाहिली. शिरोली गावची जी जळाची परडी आहे ती परडी घेण्याचा मान यांच्याकडे आहे. किती वाजता तुम्ही इथं घेता आणि किती वाजता परडी सोडता? 10 वाजता परडी डोक्यावर घेतो आणि पहाटे 4ला नदीपाशी जाऊन हे गैविक करतो. रात्रभर परडी ही यांच्या डोक्यावर असते. ती परडी घेऊन पहाटे 5 वाजता पोचून पहाटे 5ला नदीपाशी जाऊन परडी पाण्यात हे करतो, सोडली जाते. ही 3 वर्षातून एकदा परडी असते आणि दरवर्षी माड भंडारा असतं देवाचं. रणशिंग फुकून परडी पाजळण्याचा कार्यक्रम सुरू होतो. परडी पाजळणे म्हणजेच परडी तयार करून त्याचे पूजन करणे.
ही परडी नदीला सोडायची असते, या पाठीमागे खूप मोठी आख्यायिका आहे. परडी नदीला का सोडली जाते? परडीमध्ये 7च दिवे का असतात? 7च ओटी का भरल्या जातात? नदीवर गेल्यानंतर 7 खण का पुजले जातात? याचाही एक इतिहास आहे. जेव्हा श्री बिरदेव माहिंगरायाला आपला भगत म्हणून स्वीकारतात, त्यावेळी आपल्या भक्ताची परीक्षा पाहण्यासाठी श्री बिरदेव तळ्यामध्ये आपला चमत्कार दाखवत असतात. देवाला तळ्यामधून बाहेर काढण्यासाठी देवाची जळ यात्रा त्या तळ्याच्या काठी संपन्न केली. या यात्रेची आठवण आम्हालाही राहिली पाहिजे म्हणून त्या तळ्यामध्ये असलेल्या 7 बहिणी यांनी देवाकडून वचन मागून घेतलं. 3 वर्षातून एकदा श्री बिरदेव आपल्या बहिणींची भेट घेण्यासाठी नदीवर जात असतात. म्हणूनच या 7 बहिणींसाठी 7 खण पुजले जातात, 7 दिवे लावले जातात आणि या 7 बहिणींची व श्री बिरदेवाची भेट नदीवर होत असते. म्हणून आजही ही परंपरा धनगर समाजाकडून जपली जाते. 3 वर्षातनं एकदा तरी माझ्या भेटीला तुम्ही आला पाहिजे, हा इतिहास आजही ही परंपरा जपण्यासाठी श्री बिरदेव 3 वर्षातून एकदा जळ यात्रा करण्यासाठी नदीला जात असतात. धनगर समाजात अजून एक परंपरा म्हणजे हेडाम खेळणे. या परंपरेलाही इतिहास आहे. सर्वात प्रथम हेडाम हे माहिंगरायाने खेळले. याचंच प्रतीक म्हणून देवाविषयी भक्ती प्रकट करण्याचं माध्यम म्हणून आजही हेडाम खेळलं जातं. गावातील प्रत्येक हेडम्याला हेडमाचा मान आहे. मानाप्रमाणे प्रत्येकजण हेडाम खेळतो. गावकऱ्यांचं हेडाम खेळून झाल्यानंतरनं बाहेर गावाहून आलेले जे हेडमे आहेत त्यांना हेडाम खेळायचा मान दिला जातो. हेडाम खेळून झाल्यानंतरनं भाकणुकीचा कार्यक्रम पार पडतो. मग अंगात येणे हा प्रकार खरा की खोटा याविषयी अनेक मतं आहेत. अंतर्मनाला सोबत घेऊन बोललेलं प्रत्येक वाक्य हे सत्य असतं, हे सनातन धर्मात सांगितलं गेलं आहे. आणि तीच परंपरा आजही अंगात येणे या प्रकारात आहे. जो कोणी देवऋषी होतो त्याला आयुष्यभर अनेक नियम अटी यांचं पालन करायचं असतं. देवाचं नामस्मरण करत राहणे हा त्यांचा धर्म बनलेला असतो आणि म्हणूनच हे देवऋषी अंतर्मनाशी लवकर कनेक्ट होत असतात. म्हणून त्यांनी दिलेले शब्द, त्यांनी बोललेले वाक्य हे खरे ठरत असतात. हेडाम व भाकणुकीचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतरनं पुन्हा एकदा रणशिंग फुकलं जातं. त्यानंतरनं ढोल व कैताळाचा नाद केला जातो आणि पुन्हा एकदा परडीला सुरुवात होते. परडी उचलून परडी धारण करणाऱ्याच्या डोक्यावर दिली जाते आणि तिथून ती रात्रभर वाजत गाजत नदीपर्यंत पोहोचवली जाते. तोपर्यंत ही परडी खाली ठेवली जात नाही. परडी उचलल्यानंतरनं श्री बिरदेव व श्री म्हसोबा यांच्या पालख्याही उचलल्या जातात. दोन्ही पालखीचे मानकरी आपापली पालखी घेऊन दरबारात येतात. पालखीचा समारंभ पार पाडण्यासाठी गावाला शेकडो वर्षापासून विविध मानकरी आहेत. पाटील, करपे, सोडगे, शिंदे, लंबे, उन्हाळे अशा विविध गावातील मानकऱ्यांना मंदिरातील अनेक मान आहेत. कुणाला पालखीला खांदा देण्याचा मान आहे, कुणाला भालदार काठी धरण्याचा मान आहे, कुणाला अब्दागिरी धरण्याचा मान आहे, तर कुणाला दिवटी धरण्याचा मान आहे. या जळ यात्रेचं हेच एक वैशिष्ट्य आहे की या यात्रेचे
अनेक मान सन्मान संपूर्ण गावामध्ये वाटलेले आहेत. तरुण मुलांची एक हौस म्हणून DJ लावण्यात येतो, लाईट शो लावण्यात येतो व त्यावर देवाच्या भक्तीची गाणी लावून आनंद साजरा केला जातो. परडी घेऊन पालखी मिरवणूक सुरू झाल्यानंतरनं यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे देवासाठी औषध उडवणे. हे औषध ग्रामपंचायत शिरोली पुलाची यांच्यातर्फे देण्यात येतं. यामध्ये विविध व मोठ्या प्रमाणात आतिषबाजी केली जाते. ही परंपरा ग्रामपंचायत अनेक वर्षापासून टिकवून आहे. ही आतिषबाजी पाहण्यासाठी संपूर्ण गावातील लोक नवभारत क्रीडा मंडळ याच्या मैदानावर जमा होतात. यामध्ये ग्रामपंचायतचं नाव, श्री बिरदेव प्रसन्न यांचे नाव, श्री मसोबा प्रसन्न यांचे नाव या नावांबरोबर विविध अशी मोठी आतिषबाजी केली जाते. यानंतरनं पालखी व परडी नदीकडे जाण्यासाठी तयार होते. सर्वात प्रथम नवभारत येथील बिरदेव चौक या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वालूक करण्यात येतो. या वालगामध्ये ढोल, कैताळ व बासरी याचा नाद केला जातो आणि तिथून पुढे पालखी नदीकडे प्रस्थान होते. परडी व पालखी नदीकडे जात असताना नदी बरमदेव यांचं मंदिर लागतं. नदीच्या काठावर असलेलं हे बरम मंदिर, या बरमदेवाला पेरावा देऊन त्याची आरती केली जाते. या देवाचा मान सन्मान करून परडी नदीकडे प्रस्थान केली जाते. परडी नदीवर पोहोचल्यानंतरनं प्रत्येक व्यक्तीची परडी आहे तो आपापली 7 खणाची परडी तयार करून घेतो. परडी सोडण्यापूर्वी 7 बहिणींची पूजा म्हणजे 7 खण ठेवून, 7 पाने ठेवून, 7 विडे ठेवून त्यांची हळद कुंकू लावून पूजा केली जाते. हे 7 खण म्हणजेच सात्या सरांचे प्रतीक मानले जाते व त्यांची पूजा केली जाते. सात्या सराचे पूजन झाल्यानंतरनं पंचगंगेची मानाची आरती प्रत्येक 3 वर्षातून एकदा केली जाते. यावर्षी पंचगंगेची आरती विठ्ठल पुजारी यांच्या हस्ते करण्यात आली. हेच विठ्ठल पुजारी वयाच्या 80च्या घरात असतानाही अनेक गडमोहीम राबवत असतात. सात्या सराचे पूजन व पंचगंगेची महाआरती झाल्यानंतरनं नदीमध्ये परडी सोडण्यात येते. सर्वात प्रथम बिरोबाची परडी, म्हसोबाची परडी, त्यानंतरनं प्रत्येक देव ऋषीची परडी ही नदीमध्ये सोडण्यात येते.
परडी सोडल्यानंतरनं एक भक्तीचं प्रतीक म्हणून नदीवरही हेडाम खेळण्यात येतं. हे हेडाम बाबासाहेब गावडे यांनी संपन्न केले. रात्रभर ढोल, कैताळ, बासरी यांचे वादन करत करत परडी पहाटे 5च्या सुमारास नदीमध्ये सोडली जाते. तिथून पुन्हा ढोलाचं वादन करत करत गावातून, संपूर्ण गावातून पालखी मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीदरम्यान खवरे, पाटील, कोळी, करपे, शिंदे, सांबार अशी विविध मंडळी या वालग्यांसाठी नाश्ता, चहा, सरबत यांची सोय करतात. ही एक परंपराच बनली आहे. पालखी मिरवणुकीदरम्यान श्री म्हसोबांचं मंदिर लागतं. या मंदिरात जाऊन काही वेळ ढोलाचा गजर करून पुन्हा पुढील मिरवणूक सुरू होते. पालखी टॉलीमध्ये बसल्यापासून संपूर्ण रात्रभर ते दुसऱ्या दिवशी सकाळी 12 वाजेपर्यंत मारुती पुजारी व बंडालंबे यांनी ट्रॅक्टर चालवून आपली भक्ती देवापुढे समर्पित केली. रात्री 12ला बांधलेला हा ढोल, रात्री 12 वाजता सुरू झालेला हा ढोलाचा गजर, सुरू झालेली पालखी मिरवणूक ही दिवसा 12 वाजता येऊन काशीलिंग बिरदेव मंदिरात थांबते. जळाला जाऊन आल्यानंतरनं स्वतःच्या शरीराच्या पायघड्या घालणाऱ्या अनेक भक्त पालखीच्या समोर पडून आपली भक्ती देवाविषयी जाहीर करतात. वजनी ढोल व तसेच संपूर्ण परडी उचलल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत ढोल बांधणाऱ्यास विलास पुजारी व बाबासाहेब गावडे यांच्याकडून बक्षीस व फेटा देऊन सत्कार करण्यात आला. यानंतरनं जळाची सांगता समारंभ सुरू झाला. पट्टी अंथरून त्यावर नारळ, फेटे, भंडारा व खोबऱ्याची वाटी ठेवून आलेल्या प्रत्येक पाहुण्याला सन्मान देऊन, मान देऊन त्याचा सत्कार करून त्याचे आभार व्यक्त केले जातात. ही परंपरा आजही धनगर समाजात अजून कायम आहे.
ज्यावेळी कोणतंही समाजाचं कारण असेल त्यावेळी भंडार देऊन आमंत्रण दिलं जातं. खोबऱ्याची वाटी व भंडारा देऊन त्याचा सांगता समारंभही केला जातो. हा सांगता समारंभ पार पडताना मान सन्मान घेताना घोंगड्याची ख्वाळ करून भंडारा लावून तो दिलेला मान सन्मान हा स्वीकारला जातो. आता हा जल संपन्न झाला ही मांडलेली गादी सालकऱ्याच्या डोक्यावर देऊन इथे गादीची आरती करून हा सोहळा संपन्न झाला असं जाहीर करण्यात येतं.